लक्ष्मी माझ्यासोबत आहे. लक्ष्मी, चर्चा थोडी पुढे नेऊन असं विचारायचं आहे की हे नाटक चांगलं आहे असं ज्यावेळी आपण म्हणतोय त्यावेळी आपल्या समाजातल्या चांगल्या वाईट गोष्टी घेऊन बनलेली ही एक कला आहे. तर आत्ताच्या समाजाशी असा काय रिलेव्हन्स दिसतो तुला? आत्ताच्या ज्या दिल्ली बलात्कार केस नंतर आपण सगळी चर्चा केली वेगवेगळ्या प्रकारची, या पार्श्वभूमीवर हे नाटक जर आपण बघितलं तर एक नवी दृष्टी देणारं नाटक वाटतं. मला असं वाटायचं की मी सगळ्यांसोबत जी मोकळेपणानं चर्चा करायची, मग ते मित्रमैत्रिणी असोत किंवा ऑफिसचा स्टाफ असू देत, तर तेव्हा बंडखोरी विचार वगैरे असं काहीतरी असं वाटलं, असं भासायचं असं वाटायचं. त्यामुळे जेव्हा हे नाटक पाहिलं तेव्हा मला खूप आनंद झाला आणि आम्ही खूप सर्वजण मिळून गेलो होतो. मला दुसरं असं स्पष्टपणे म्हणायचं आहे की जो आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे की ज्याला आपण लैंगिकता म्हणू देत, तर तो पुरुषांची जेव्हा लैंगिकता येते तेव्हा आपण खूप मोकळेपणानं बोलतो. म्हणजे अगदी जोकच्या भागातून असू देत किंवा ओपनली पण बऱ्याच वेळा बोलू शकतो. पण जेव्हा बाईची लैंगिकता जेव्हा विषय येतो तेव्हा मग त्याला कुठेतरी नैतिकतेचं आपण कोंदण कशाला आणायचं असं माझा विचार आहे. मला असं वाटतं की आपण आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम करतोय आणि मैत्री ही फक्त आपण आता तरुणांकडेच बघतो की तरुणांनीच मैत्री करायची. थोडं तर बुजुर्ग आहेत, वयस्कर आहेत, ह्यांनी पण त्यांची पण मैत्री असू शकते. आता आम्ही बघतो की एजेड वयात लिव्हिंगचे सुद्धा ग्रुप नागपूर सारख्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. तर प्रत्यक्षात असे अनुभव काय येतात? तुम्ही आज ज्यावेळी एखाद्या अननोन पुरुषाशी बोलायला, अनोळखी पुरुषाशी तुम्ही बोलता त्यावेळी तुमच्या आजूबाजूचा समाज साशंक नजरेने बघतो की स्वीकारतो तुमची मैत्री? नक्की. सुरुवातीला जेव्हा आम्ही अगदी तरुण वयात होतो तेव्हा आमच्याकडे तसं बघितलं जायचं. आता थोडंसं कसं संघटनेत काम करत असताना ती सवय झाली किंवा नेहमीच चर्चा करत असतो, त्याच्यामुळे आता थोडंसं लोकांना असं वाटायला की ह्यांच्या कामाचा भाग आहे म्हणून बोलतात. पण तरी पण पुरुषांबरोबर बोलणं म्हणजे उशिरापर्यंत बोलणं किंवा रात्री कोणी भेटलं तर असं थोडंसं वाटतं की कोणीतरी आपल्याकडे बघतंय, कोणीतरी चर्चा करत. म्हणजे आम्हालाही थोडंसं कुठेतरी अजून वाटतं की मग आपण ते बघतोय कोणीतरी आपल्याकडे, म्हणजे आपण हे बोलतोय हे बरोबर की नाही, थोडंसं कुठेतरी अजूनही आम्हाला यावर शंका येते. आणि मला पुन्हा एकदा ते योनीबद्दल मला एवढं सांगायचं की आपण आता लहान मूल म्हणजे मुलगा आणि मुलगी जन्माला येते तेव्हा जो फरक करतो आई वडील घरातच, की मुलगी झाली की बत्ताशे वाटायचे बर्फी, मुलगा झाला की पेढे, आणि नंतर जेव्हा बाळ घरात येतं, म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव तुम्हाला सांगते की माझी जेव्हा डिलिव्हरी झाली, पहिली मला मुलगी झाली आणि दुसरी पण मला मुलगी झाली आणि माझी आई माझ्याकडे होती त्यावेळेला, म्हणजे बाळ लहान आहे ती मुलगी आहे हे जेव्हा मुलीली म्हणजे मी कामात असेल, तिने शी केली सू केली तर मी तिच्या बाबांना जर आवाज दिला तर माझी आई मला ओरडायची, अगं त्यांना काय सांगते तू बघ जाते. म्हणजे लहान बाळ आहे, अगदी महिन्याचं 15 दिवसाचं बाळ आहे आणि ती मुलगी आहे म्हणून ते म्हणजे घरात भावाला, दिरांना, नवऱ्याला सांगायचं नाही, पुरुष माणसाला सांगायचं नाही की ती स्वच्छता करा मी कामात आहे किंवा बघा तिथे काय झालं. तर ते ही बंधनं ही महिलांनी सुद्धा घालून घेतलेली आहेत की ते पुरुषांनाच सांगायचं. मासिक पाळी येते मुलीला तेव्हा मग कुठेतरी घरात त्या मुलीला बाजूबाजूला ठेवायचं, पुरुषांपासून लपवायच्या या गोष्टी. तर हे सगळं आता खूप त्याच्यात बदल होत चाललाय. आता मुली सांगायला लागल्यात की मला मासिक पाळी येते, मला त्रास होते, बाबांना बोलायला लागत, बाबा दवाखान्यात घेऊन जायला लागलेत आणि ते आता व्हायला पाहिजे. नक्की. तुमच्या बाजूची मुलगी हसते जिने नाटकात काम केलेलं आहे, का हसलीस तू? कारण हा सगळा टॅबू प्रत्यक्षात हे सगळं ऐकायला जे मिळतंय. हो, ते म्हणजे मुळात हे अनुभव सगळे येतात त्यामुळे मला हसू आलं त्यांचं. म्हणजे मुळात आमचा जो नागपूरला प्रयोग झाला पहिला, मला असं अजिबात वाटलं नव्हतं की हे नाटक लोक एक्सेप्ट करतील म्हणून. कारण म्हणजे मला एकतर मुळात मी तितकी ओपन नव्हते, खरं सांगते. मी या नाटकात आले, नाटकाची स्क्रिप्ट हातात आली तेव्हा तुझं काय झालं? माझ्या हातात जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट आली, मुळात मी घरी आईशी खूप ओपन होते पण वडिलांशी तितकी ओपन नव्हते. पण वडील मुळात मी ओपन नाही म्हणून ते स्वतःहून पण माझ्याशी कधी बोलले नाही. पण जेव्हा वंदनाताईंनी हे नाटक, आम्ही स्क्रिप्ट जेव्हा पहिले वाचली त्यावेळेला मला असं खूप वाटलं मी हे नाटक करीन का वगैरे. 2 दिवस मला गेले हे नाटकाबद्दल विचार करायला. पण मला असं वाटलं कुठेतरी की पुरुष माणसं आपल्याच शरीराच्या भागाबद्दल खूप वाईट पद्धतीने विचार करतात, तर आपण तो चांगल्या पद्धतीने का नाही मांडू शकत आणि का नाही मांडायचा, हा विचार मी केला. आणि म्हणून मी हे नाटक केलं. आणि जसं जसं प्रयोग 1-2 झाले तशी मी खूप जास्त ओपन झाले आणि नंतर मला कुठे खूप ते कळायला लागणे, यायला लागलं ते.
नाटक बघितलेल्या मंडळींची आपण खूप वेळ बोललो. बळीराम, मला तुला विचारायचंय, तू हे नाटक बघितलं नाहीयेस, पण ही सगळी चर्चा एवढी वेळ तू ऐकलीस, नाटकाबद्दल तू जे काही वाचलंयस, या विषयाबद्दल ओपनली बोललं पाहिजे गेलं की नाही बोललं पाहिजे आपण? मगापासून अर्धा तास जी चर्चा चालू आहे, खरं तर मी गंभीर झालोय. कारण जेव्हापासून चर्चा योनी शुचिता किंवा योनी असं बोललं जातंय, पण मी ग्रामीण भागातून आलोय किंवा गावाकडे राहतोय, तुळजापूर तालुक्यात राहतोय, काही एका खेड्यात राहतोय, तर असे शब्द कानावर कधीच पडत नाहीत असं चर्चेत की योनी शुचिता. किमान तिथं आपण जे म्हणतोय की असे चर्चेला गेलं पाहिजे, म्हणजे नक्कीच चर्चेला गेलं पाहिजे, त्याच्यावर संवाद झाला पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे. पण गावाकडं अशी परिस्थिती आहे की प्रेम हा शब्द उच्चारणं सुद्धा किती अवघड आहे. म्हणजे प्रेम कुठल्या भावनेने बोलतोय, की मित्र आणि मैत्रीण असू शकतात ही सुद्धा एक संकल्पना रूढ नाहीये, किंवा मित्र आणि मैत्रिणी चांगले संबंध, नातेसंबंध जोडू शकतात असं अजिबात गावाकडे नाहीये. म्हणून प्रेम किंवा मित्रमैत्रिणी ज्या वेळेला कुठेतरी एकत्र कुठेतरी बसलेले आहेत किंवा कुठेतरी गाडीवर जातात, एका कामाचे असताना किंवा एका प्रकारच्या कामातून परका पुरुष एखादी परकी स्त्री एकत्र एखाद्या गाडीवर गेली तर लोक सगळ्यांच्या नजरा तिकडे आहेत की काय चाललंय की हे प्रेम तर दूरचीच गोष्ट आहे. मित्र म्हणून सुद्धा समाज मान्यता नाही, आपण मित्र आणि मैत्रिणी म्हणून सुद्धा एकत्र राहू शकत नाही. म्हणजे तुला असं वाटतं की लैंगिकतेबद्दलची चर्चा ही खूप लांबची आहे. मी मगासपासून म्हणतोय की हे सगळं ऐकताना मी खूपच गंभीर झालोय. कारण लैंगिकता, लिंगभाव आणि असा सगळा विषय तर तो पुढचा आहे, पण साधी मैत्री किंवा मित्रत्व हेच मानायला लोक अजून तयार नाहीत. आम्ही ग्रामीण भागामध्ये आता परवाच 26 जानेवारीला काही गॅदरिंगचे कार्यक्रम झाले किंवा हे, तर शाळेमध्ये मॅच्युअर झालेल्या मुलींना डान्स घेऊ दिला जात नाही. अगदी प्रायमरी स्कूलमध्ये सुद्धा. म्हणजे त्यांनी काय गॅदरिंग मध्ये घ्यायचंय तर भक्तिगीत, भावगीत, भजन, कीर्तन आणि देशभक्ती गीत याला सोडून तुम्ही दुसरं घ्यायचंच नाही, सिनेमातल्या गाण्यावर डान्स करायचाच नाही, असं सुद्धा काही लोकांचं मत आहे. हे दोन्ही जे आता आपण ऐकलं, वंदनाचा प्रयोग, त्याने आणलेला सगळा बदल आणि दुसरीकडे यांचे सगळे जे अनुभव, एकदम कॉन्ट्रास्ट महाराष्ट्रामध्ये दिसतंय. तर तुम्ही कसं बघता हे प्रयोग आणि या प्रयोगातून जो एक ओपननेस सोसायटीमध्ये आणू पाहिला जातोय याच्याकडे? खरं तर बळीराम ना, बळीराम नंतर तू माईक थेट माझ्या हातात दिलाय. म्हणजे तो तुळजापूरचं छोटंसं गाव आणि मी हिंदी चित्रपटांची मुंबईतली लेखिका, म्हणूनच दिलाय मला असं वाटतं. कारण हिंदी चित्रपट गावात खूप बघितले जातात ना आणि शहरात पण, त्यामुळे तुमचा संबंध येणारच, आम्हाला तुमची मदत लागली लगेच. त्यामुळे मला असं वाटतं की तो जसा गंभीर झालाय, पण तरी सुद्धा आपण इंद्रधनुष्याच्या 2 टोकांवर जरी असलो ना बळीराम, तरी सध्या तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये मला वाटतं साम्य एक आहे की तो जसा गंभीर झालाय तशी मी सुद्धा गंभीर झालेली आहे. म्हणजे माझं थोडंसं असं होतं ना आजकाल की आपण एक काहीतरी सुखासीन एक छान आसन आपल्याला दिसतं किंवा एक गादी दिसते, सोफा दिसतो, मग त्याच्यावर आपण धपकन छान बसायला जातो आणि मध्येच कुठेतरी एक आत टोचलेला खिळा असतो, तो तुम्हाला असा बोचतो आणि तुम्ही वर येता. तसे याविषयीचे जे काही बोचणारे खिळे आहेत ना, ते आहेत की आपल्या समाजामधली एकूण वाढती ऍब्सर्डिटी म्हणता येईल किंवा ज्याला सिकनेस म्हणता येईल, आजारपण म्हणता येईल, ती आहे. दुसरा समतोल असा आहे की याविषयी तुम्ही बोलता म्हणजे तुम्ही मोकळे आहात का? याचा एक काही पुरुष मित्र माझे असे आहेत ज्यांना मी आवडते, कारण त्यांना असं वाटतं की ही अजून अनमॅरिड आहे आणि ही मोकळी वाटते, आणि पण ते गणिताची सगळी चुकीची आहेत. या 2 गणितांचा माझ्या वैचारिक मोकळेपणाचा आणि लैंगिक अभिनयाचा तुमचा जवळीक करण्याचा अधिकार नाही. असे कितीतरी पुरुष मित्र मला माहिती आहेत जे घरी मुलींना बोलावून कसं लग्न वाईट आहे आणि कसं तुम्ही व्यक्ती स्वातंत्र्य जपायला हवं आणि कसं लग्न करायला नको असं समजावून सांगत असतात. अरे तू केलंस ना लग्न. मग ही जी स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य देण्यामध्ये सगळ्यात मोठी गोम आहे ती ही की त्यांचा अत्यंत उत्तम उपयोग भावनिकरित्या होतो. याला तुम्ही काय करणार? पुरुष योनीबद्दल त्यांच्या लिंगाबद्दल बोलतात म्हणून मी योनीविषयी बोलते, बोला. पुरुष स्त्री, मी इतके स्त्री पुरुष प्रधान सिनेमे लिहिलेले आहेत, मालामाल विकली म्हणू नका, भुलभुलैया म्हणू नका, की मला गरज निर्माण होते की अरे मला इथे जेव्हा सरळ सरळ शिव्या स्त्रीवादी असतात आणि मी प्रत्येक नटाशी भांडते, प्रत्येक हिरोशी भांडते की 1 मिनिट, सी वर्ण शिवी चालणार नाही, एम वर्ण शिवी चालणार नाही, तुम्ही नवीन शिव्या उत्पन्न करा किंवा तयार करा. इतक्या सुंदर शिव्या आहेत आणि त्यातनं ॲक्युरसी येते ना. मला जर म्हणायचं आहे की तू निर्बुद्ध आहेस तर मी तुझ्या आईवर का जाऊ रे?
तू निर्बुद्ध आहेस, यातली अॅक्युरसी मला येत नाही ना, मी तुझ्या आईवर गेले की. मग तुम्ही हिंदीमधल्या शिव्या शोधण्याचा प्रयत्न केला. तर या पद्धतीची एक सकारात्मकता, पण त्यासाठी तुमचं मानसिक अधिष्ठान आपल्या सगळ्या स्त्रियांना हे एका इतक्या उंच पातळीवर नेणं इतकं गरजेचं आहे की जर एकासाठी आपण, म्हणजे मी मानसिक अधिष्ठानाला म्हणते कारण मी एक छोटा शब्द वापरायला घाबरते, मला खरं तर आध्यात्मिक अधिष्ठान असं म्हणायचंय.